Hello, Green Door lovers. How are you all doing? Welcome to my YouTube channel. Like and subscribe. Okay, so let's get started with पालेभाजी भाग 2. मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवली होती ती सोरेल नावाची भाजी होती. आज मी दाखवणार आहे त्यातली पहिली भाजी आहे ही पाहताय का? ही सुंदर ज्याला लाल देठ आहेत म्हणजे आपल्या लाल माठाचं कसं देठ असतं तसं आहे. दिस इज कॉल्ड स्विस चार्ड. आमच्या इकडच्या ग्रोसरी स्टोर्स मध्ये रेनबो स्विस चार्ट म्हणून जुड्या बांधलेल्या असतात. त्याच्यामध्ये सगळे 3 स्टेम्स मिक्स असतात. येलो म्हणजे पिवळं, लाल आणि हिरवं. तर ह्यापैकी माझ्याकडे हिरवा स्विस चार्ट आणि रेड स्विस चार्ट आहे. सो ही भाजी अतिशय मुलायम शिजते, थोडीशी माइल्डली चवीला गोड असते आणि अगेन इट इज फुल ऑफ न्यूट्रिएंट्स. ह्याच्यामध्ये व्हायटामिन ए आहे, व्हायटामिन सी आहे, भरपूर सारं पोटॅशियम आहे, फायबर आहे. सो दिस इज रिअली अ हार्डी प्लांट. तुम्ही बघताय का ह्याचा बुंदा? हा बघा किती किती जाड बुंदा झालाय. यू कॅन इमॅजिन की हे किती जुनं झाड आहे इथे. सो हे रोप मी लावलं तर एक 4-5 वर्षापूर्वी आणि त्याला ही जागा इतकी आवडली की ते फ्लरिश होत गेलं. एका वर्षी आमच्याकडे इतकं वादळ आलं होतं की ते सगळं उन्मळून पडलं होतं आणि मी तसंच त्याच पाणी साचलेल्या अवस्थेतच त्याला पुन्हा मातीमध्ये घुसवलं, ते पुन्हा जगलं. सो माझं या रोपावरती भयंकर प्रेम आहे. सो आता मी ही काढलेली जी पानं आहेत ती वेस्टर्न लोक वापरतात तशी वापरणार. ते इथली लोक ऑमलेट्स मध्ये आपण जसं स्पिनच घालतो ना किंवा पालक घालतो तसं फायबर ऍड करण्यासाठी आणि अजून न्यूट्रिएंट्स ऍड करण्याकरता स्विस चार्ड आणि एग ह्याचं कॉम्बिनेशन. मग त्याच्यामध्ये कीश बनवलं, त्यात सुद्धा स्विस चार्ड जातो, थोडंसं चीज, कांदा, हे आणि थोडीशी लसूण असं घालून ते कीश बनवतात. कुठल्याही स्ट्यू मध्ये, कुठल्याही सूप मध्ये, कुठल्याही पास्ता मध्ये दिस इज अ ह्यूज लाईक अ व्हेरी गुड एडिशन. आता मी तुम्हाला हिरवा चार्ट दाखवते. उप्स, आय हॅव टू बी केअरफुल कारण माझी इथे खाली एवढी रोपं लावलेली आहे. आणि हे गेट का लावलाय माहितीये का? आमचा ससुल्या इथनं जम्प मारून येतो म्हणून थोडासा हाय केलेला आहे. सो हा बघा, हा माझा आहे हिरवा स्विस चार्ट. आणि सेम ह्याच्यात सुद्धा तितकीच न्यूट्रिएंट्स आहेत. आणि हे देखील रोप एक 4-5 वर्षापूर्वी लावलं होतं आणि इफ यू कॅन सी ह्याचं पण खोड एवढं मोठं झालेलं आहे. म्हातारं वाटतं हे प्लांट. फक्त ही पालवी पाहिली की ते किती यंग आहे ते कळतं. आणि ह्याच्यात सुद्धा सेम इफ यू सी फ्लावर, हे इथं फूल येणार नंतर, तर हा भाग खुडून टाकायचा म्हणजे जास्त पानांची हे होते, वाढ होते. सो दॅट इज स्विस चार्ट. सो आजच्या भागातलं दुसरी ग्रीन भाजी आहे त्याचं नाव आहे कॉलर्ड ग्रीन्स. कॉलर्ड ग्रीन्स ही भाजी बघा कॉलीफ्लॉवरच्या जवळ जाईल अशी आहे ना, तशीच त्याची वाढ आहे. आता ह्याची वैशिष्ट्य सांगते. सी, हे स्विस चार्ट काय आणि कॉलर्ड ग्रीन्स काय, कट अँड कम या विभागामध्ये मोडतं. म्हणजे आता कॉलीफ्लॉवरचं एक कॉलीफ्लॉवर आला की झाड गेलं कामातनं. हे तसं नाहीये. ह्याची पानं तुम्ही बाहेरनं कापत जायचं आणि मग ती आतून पुन्हा बाहेर यायला लागतात. सो लेट्स हार्वेस्ट. मी आधी ऑलरेडी थोडी हार्वेस्ट केलेली आहेत, अजून थोडी करूया. आता हे रोप माझ्याकडे इतकी वर्ष आहे ना, तर थोडीशी मला रोगराईची काळजी घ्यावी लागते कारण तीच माती असते. सो कधी मी लाईक 1-2 वर्षातनं एकदा सगळी माती उकरते, नवीन न्यूट्रिएंट्स असलेली माती त्याला घालते आणि मग ते झाड पुन्हा रिगरसली वाढायला लागते. आता ह्याची तुम्हाला गंमत सांगायची. मी भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारंगीची भाजी कधी खाल्ली आहेत का, ऐकल्यात का? फार लोकांना ही माहिती नाहीये. रायगड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात जे वाढलेत त्यांना ही भाजी नक्की माहिती असेल. आमच्याकडे अलिबागला कडवे वाल घालून म्हणजे भिजवायचे आणि ते घालून ही भारंगीची भाजी करतात.
आणि ती भाजी सगळ्यांना आवडत नाही कारण त्याची थोडीशी अशी कडवट अशी स्ट्रॉंग चव असते. सो मला ती भाजी भयंकर आवडते. इथे आल्यानंतर ज्या वेळेला मी ही भाजी चाखली त्यावेळेला मला वाटलं अरे याची भारंगी सारखी भाजी करता येईल का. आणि एक दिवस मी चक्क प्रयोग केला. रात्री वाल भिजवले आणि दुसऱ्या दिवशी त्याची उकडवून भाजी केली. भारंगी सारखीच ह्या भाजीला पण उकडून शिजायला भरपूर वेळ लागतो आणि त्याचं थोडंसं स्ट्रॉंग पाणी मग मी पिळून टाकलं आणि त्याची भाजी भारंगी सारखीच झाली आणि मला इतका अतिव आनंद झाला त्या दिवशी. सो आपण कुठेतरी मायदेशात आवडलेल्या भाज्या इथल्या भाज्यांमध्ये पाहत असतो, तर त्याचं हे एक उदाहरण आहे. तर आता ह्या भाजीत इतकी न्यूट्रिएंट्स आहेत. इट हॅज व्हायटामिन ए, व्हायटामिन सी, बिगेस्ट सोर्स ऑफ व्हायटामिन के आणि भरपूर सारी अँटीऑक्सिडंट आणि सुपर फायबरस म्हणजे पोटाला डायजेशनला हेल्प करणार. मला गंमत काय वाटते की भारतामध्ये आपण ज्या भाज्या खात वाढलो ना त्याच्या न्यूट्रिएंट्स बद्दल आपण कधी विचार नाही करत. म्हणजे मी तरी नाही केलेला निदान की ह्यात काय काय असतं बरं, माझ्या शरीराला यातनं काय काय मिळणार आहे. एक फायबर हे सोडलं तर मला पुढचं बाकी काहीच माहिती नसतं. पण ज्या वेळेला तुम्ही परप्रांतामध्ये जाता आणि तिथल्या भाज्या आपल्याशा करता त्यावेळेला आपण इतके चौकस असतो की इथल्या भाज्यांबद्दल भरपूर सारी जास्त माहिती न्यूट्रिएंट्स बद्दल मला आहे. आणि मला आता उलटा प्रवास मी करणार आहे की भारतात गेल्यानंतर त्या भाज्यांमध्ये काय काय न्यूट्रिएंट्स आहेत. प्रॉब्ली एखादा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणा किंवा शेतीची खूप माहिती देणारे असे काही जण मला ह्याची माहिती देऊ शकेल. सो अजून एक भाजी राहिली आहे पण हा व्हिडिओ एवढा लांब झालाय. सो स्टे ट्यून फॉर माय थर्ड व्हिडिओ. त्या भागामध्ये अजून काय काय गमती जमती सांगते. थँक यू फॉर लिसनिंग. गो ग्रीन गाईज. बाय बाय. आय लव्ह यू.